नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट जी परीक्षा झाली होती 15/12/2013 रोजी। पेपर 1 इत्या 1 ते 5वीसाठी माध्यम आहे मराठी। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। भाग ए आहे इंग्रजी विभागातील। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द वर्ब। When we reach the stadium, the players filling the blanks already. Options आहेत have gone, went, had gone, has gone. The correct option आहे ऑप्शन नंबर 3 had gone. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 identify the underlying clauses of the sentence. The patient was sure that the would recover. Options आहे non clauses, adjective clauses, adverbial clauses of reason, adverbial clauses of concession. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 नाउन क्लॉजेस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3 चूज द करेक्ट स्प्लिट वर्ड। सॅटेलाइट, सॅटेलाइट, सॅटेलिट, सॅटेलाइट। तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 सॅटेलाइट। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन। लाईन आहे एक्सक्लूड शोर अँड रिंग ओ बॉल रिंग ओ बेल्स। पर्याय आहेत सिमिली, मेटाफिअर, क्लायमॅक्स, ॲटमॉस्फिअर। तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 ॲपस्टोफ। क्वेश्चन नंबर 5 चूज द करेक्ट सायनम ऑफ कॉम्पॅक्ट। पर्याय आहे फाईट, क्वारेल, फ्रीड, कॉन्फ्लिक्ट। तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 फाईट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 चूज द करेक्ट असेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। सेंटेन्स आहे हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो। ऑप्शन नो बर्गलर ओपन could not open the window, the burglar cannot open the window, the burglar can open the window can't be opened by the burglar. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 द बर्गलर कॅनॉट ओपन द विंडो। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 7 चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ गिवन सेंटेन्स। सेंटेन्स आहे ही सेड व्हाय हॅव यू कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब मी। ऑप्शन आहेत He asked why he was called there and disturbed him. He asked why he called there and disturbed him. He asked why he had called there and disturbed him. He asked that why he had called there and disturbed him. Correct option है option number 3 He asked why he had called there and disturbed him. या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।